सर्वांना नमस्कार. वर्ग 12वी वाणिज्य. विषय सचिवाची कार्यपद्धती. प्रकरण 2. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. लेक्चर नंबर 10. ठेवींचा स्वीकार. ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट. या तासामध्ये आज आपण पाहणार आहोत. नेक्स्ट. आपणास माहितीच आहे की भांडवल उभारणीचे वित्त उभारणीचे 2 स्रोत आहेत. मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवलाचे स्रोत. मालकीच्या भांडवलाच्या स्रोतमध्ये आपण यापूर्वी भाग आणि भागासंबंधी समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग यांचे प्रकार पाहिलेले आहेत. त्यानंतर अंतर्गत भांडवल उभारणीच्या स्रोतामध्ये प्रतिधारण संचित नफा, रिटेन अर्निंग्स हे देखील आपण वित्त उभारणीचे अंतर्गत स्रोत अभ्यासलेले आहे. त्यानंतर कर्जाऊ भांडवलाचे स्रोत. ज्यावेळेस कंपनीला आधुनिकीकरण, विस्तारीकरण, शाखा विस्तार, उत्पादन वाढ, विक्री वाढ असे भविष्यकालीन, दीर्घकालीन योजना आणि प्रकल्प राबवायचे असतील तेव्हा कंपनीला मालकीच्या भांडवलाच्या स्रोतामधून जास्त प्रमाणात भांडवल उपलब्ध होत नाही. त्यामुळे कंपनी किंवा उद्योग क्षेत्र कर्जाऊ भांडवलाच्या स्रोताच्या पाठीमागे किंवा कर्जाऊ भांडवलाच्या स्रोताद्वारे भांडवल उभारण्यासाठी वित्त उभारण्यासाठी प्रयत्न करत असतात. कारण कंपनीला वाढ, विकास आणि प्रगती करायची असते आणि कंपनीचे प्रत्येक धोरण हे आर्थिक गोष्टीशी, आर्थिक व्यवस्थापनाशी जोडलेले असते. आणि त्यामध्ये मग आपण कर्जाऊ भांडवलाचे स्रोत यामध्ये आपण जनतेमध्ये कंपन्या, खाजगी कंपन्या असतील किंवा सार्वजनिक कंपन्या असतील, कर्जरोख्यांची विक्री करून कर्जाऊ भांडवल उभे करण्याचा प्रयत्न करते. आणि त्यासंबंधी आपण कर्जरोखे म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या, कर्जरोख्यांचे वैशिष्ट्य आणि कर्जरोख्यांचे प्रकार आपण सविस्तर पाहिलेले आहेत. त्याचा देखील आपण अभ्यास केलेला असेल. आता कर्जाऊ भांडवलामध्ये जसं आपण विहिरीमध्ये किंवा विहिरीची पाण्याची पातळी वाढवायची असेल तर आपण फक्त विहीर खंदत नाही, विहिरीचं तोंड मोठं करून आपण थांबत नाही, तर विहीर आपण काय करतो, मोठी करतो. एक 7 परस, 10 परस, 12 परस अशी आपण विहीर खोलवर घेऊन जातो, जेणेकरून जमिनीतून अंतर्गत स्रोत त्यामधून पाणी पाजून विहिरीमध्ये पाण्याची पातळी वाढेल असा आपण विचार करत असतो. आणि त्याप्रमाणे आपण कृती करतो. आणि त्याप्रमाणे आपण विहिरीमध्ये अनेक प्रकारचे छोटे छोटे होल घेतो, झरे घेतो. आणि प्रत्येक झऱ्यातून पाणी हे निसर्गातून, अंतर्गत भूमीमधून ते पाणी विहिरीमध्ये वाढत असते. म्हणजे एक स्रोत आहे का हो? नाही. आपणास सांगितलेलंच आहे. वॉरेन बफे हे जे शेअर मार्केटमधले जे
मेन गुंतवणूकदार आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की स्रोत महत्त्वाचे आहेत. खर्च करण्याच्या स्रोतापेक्षा वित्त उभारणीचे स्रोत हे अनेक असले पाहिजेत. 100 स्रोत असले पाहिजेत. एक दरवाजा बंद झाला की दुसऱ्या स्रोताद्वारे किंवा दरवाजाद्वारे असंच आपण आपलं प्रश्न सोडवतो, तसे दुसरा स्रोत बंद झाला की तिसऱ्या स्रोताद्वारे पैसाचा ओघ आपल्याकडे सतत येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण पाहतो समाजामध्ये, व्यवसायामध्ये अनेक लोक एकच व्यवसाय करत नाहीत, त्या व्यवसायाबरोबर अनेक व्यवसाय करतात, अनेक जोडधंदे दुय्यम व्यवसाय करतात. कारण एकामधून जर तोटा झाला तर दुसऱ्या व्यवसायामधून आपल्याला पैसा मिळणं आवश्यक आहे. आणि भांडवल हे आपण जसं मानवाच्या शरीरामध्ये रक्तभिसरण, ब्लड सर्क्युलेशनची प्रक्रिया राबवते, तशी भांडवलाचे किंवा वित्तभिसरण, फायनान्स सर्क्युलेशन व्यवसायामध्ये होणे गरजेचे आहे. कारण कंपनी क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला लाखो करोड रुपये लागत असतात. आणि म्हणून भांडवल उभारणीचा भाग भांडवल किंवा कर्जाऊ भांडवल हे तर स्रोत आहेतच, प्रतिधारण नफा हे तरी स्रोत आहेच, पण आणखीसुद्धा स्रोत कंपनीने निर्माण केले पाहिजेत. आणि त्या अनेक स्रोतांपैकी आज आपण एक स्रोत पाहणार आहोत, तो म्हणजे ठेवींचा स्वीकार, ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट. पहा, ठेवींचा स्वीकार म्हणजे काय की जगामध्ये लोकसंख्या 650-700 कोटीपर्यंत लोकसंख्या आहे. आणि ही जी लोकसंख्या आहे, या लोकसंख्येकडं जर विचार केला तर कितीतरी पैसा, सोनं नाणं, संपत्ती आपल्याला मिळू शकते. आणि त्यांनी जो पैसा घरी ठेवलेला असतो तो अनुत्पादक कारणासाठी असतो. त्याच्यामधून त्यांना फक्त एक संचय दिसतो, परंतु त्याच्यातून बचत होत नाही, त्यामधून पैशाची निर्मिती होत नाही, पतनिर्मिती होत नाही. तो पैसा एका ठिकाणी राहतो. आपण त्याला असं म्हणूया की तो पैसा कपाटात ठेवला जातो. कपाटात ठेवलेल्या पैशाला काय अर्थ आहे हो. आणि म्हणून कंपन्यांना माहीत आहे की कंपन्या काय करतात, ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट, ठेवी. आता बँकासुद्धा ठेवी गोळा करतात, परंतु बँका ठेवी गोळा करणे आणि कंपन्या ठेवी गोळा करणे यामध्ये फरक आहे. कंपन्या उद्योग क्षेत्रामध्ये फक्त मुदत ठेवीच फक्त गोळा केल्या जातात, फिक्स्ड डिपॉझिटच फक्त गोळा केलं जातं. बाकीचे चालू ठेवी, बचत ठेवी, संचित ठेवी, पिगमी ठेवी अशा ठेवी कंपन्या स्वीकारत नाही. कंपन्या फक्त एकच, आणि ती म्हणजे मुदत ठेव, फिक्स्ड डिपॉझिट, आणि त्याचा कालावधीसुद्धा दिलेला आहे. आणि तो म्हणजे कंपन्या, सार्वजनिक कंपन्या कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिन्याच्या ठेवी गोळा करतात. ठेवी गोळा करण्याचा अधिकार खाजगी कंपन्यांना दिलेला नाही. तर आपण आज ठेवींचा स्वीकार हा अनोखा भांडवल उभारण्याचा मार्ग पाहत आहोत आणि यासंबंधी आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया ठेवींचा स्वीकार म्हणजे काय. तर सार्वजनिक ठेवी हा अल्प मुदतीचे भांडवल उभे करण्याचा महत्त्वाचा पर्याय आहे. अल्प मुदत म्हणजे काय, कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिने म्हणजे 3 वर्ष, याला आपण अल्प मुदत असं म्हणतो. आणि 3 ते 5 पर्यंत आपण मध्यम मुदत म्हणतो आणि 5च्या पुढे आपण दीर्घ मुदत असं म्हणतो. तर ठेवीच्या माध्यमातून, सार्वजनिक ठेवीच्या माध्यमातून कंपनीला अल्प मुदतीचे शॉर्ट टर्म कॅपिटल उभे करण्याचा हा महत्त्वाचा पर्याय आहे. कंपनी कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिन्यासाठी सार्वजनिक ठेवीचा स्वीकार करू शकते.
या पद्धतीनुसार कंपन्या जनतेची बचत रक्कम ठेवी म्हणून स्वीकारतात व आपली भांडवल उभारणी करू शकतात. या ठेवीवर कंपनी व्याज देते आणि व्याजाचा दरसुद्धा हा निश्चित स्वरूपाचा असतो. ठेवी ठेवतानाच तो ठरवलेला असतो. कंपनी ठेवीदाराला पुरावा म्हणून दस्तऐवज देते आणि त्याला आपण म्हणतो ठेव पावती, डिपॉझिट रिसीट, की जी आपण 36 महिने आपल्या घरामध्ये जपून ठेवायची. 36 महिन्यानंतर आपल्याला 36 महिन्यापर्यंत व्याज मिळेल किंवा 36 महिन्यापर्यंत गुंतवणूकदाराला किंवा ठेवीदाराला मुद्दल अधिक व्याज असं त्याला घबाड मिळेल. म्हणजे त्याचासुद्धा तिथं फायदा होईल आणि कंपनीचा पण फायदा होईल. ठेवींच्या सर्व अटी या ठेव पावतीत नमूद केलेल्या असतात. ठेव पावती ही कंपनीने घेतलेल्या कर्जाची पोचपावती ॲक्नॉलेजमेंट पोचपावती आहे व ही सुरक्षित किंवा असुरक्षित, सेक्युर्ड किंवा अनसेक्युर्ड कर्जावर रक्कम असू शकते. म्हणजे ठेवीसुद्धा या सुरक्षित स्वरूपाच्या असू शकतात आणि असुरक्षित स्वरूपाच्या असू शकतात. सुरक्षित स्वरूपाच्या याचा अर्थ ठेवीदारांना कंपनी आपली मालमत्ता तारण करून देते, त्यामुळे त्यांची ठेव मुद्दल आणि व्याज बुडत नाही. परंतु असुरक्षित ठेवी म्हणजे तेथे ठेवीदारांचे पैसे भविष्यात बुडवू शकतात. कंपनी बुडवू शकते, कंपनी देऊ शकते परत, असं काही नाही. पण जर आपण सुरक्षित ठेवीमध्ये आपली रक्कम गुंतवली तर गुंतवणूकदारालासुद्धा खूप मोठा लाभ होतो, फायदा होतो आणि त्याची रक्कम धनसंचय, धनवृद्धी अशी होत जाते आणि तो पण काही कालावधीनंतर लखपतीचा करोडपती बनू शकतो. आणि म्हणून ठेवणेसुद्धा हे चांगली एक जमेची बाजू होऊ शकते. त्यामधून कंपनीला त्यांच्या व्यवसायासाठी, उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध होऊ शकते आणि त्याच्यामधून कंपनीची प्रगती, वाढ, विकास होऊ शकतो. तर आपण विकासाला हातभार लावण्यासाठी ठेवी कंपनीमध्ये ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपण अर्थ पाहू ठेवीचा. ठेवी म्हणजे डिपॉझिट. ठेवीचा जो अर्थ आहे तो भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 2:31 नुसार ठेवींच्याद्वारे अथवा कर्जाच्याद्वारे अथवा कोणत्याही इतर स्वरूपात निधींचा स्वीकार करणे समावेश ठेवीमध्ये होतो. अर्थ समजला का? पाहून घ्या की ठेवीच्याद्वारे अथवा कर्जाच्याद्वारे अथवा कोणत्याही इतर स्वरूपात निधींचा स्वीकार करणे समावेश ठेवीमध्ये होतो. म्हणजे कोणत्याही प्रकारची स्वीकारलेली रक्कम किंवा कोणत्याही प्रकारचं घेतलेलं कर्ज हे ठेव यामध्ये समावेश असू शकतो. आपण बोलताना कधी कधी म्हणतो ना, तू काय आमच्याकडे ठेव ठेवली का? त्यामुळे तू एवढं बोलतोस. तसं ठेव हा शब्द कंपनीकडे ठेवणे म्हणजे कंपनीला भांडवलाचा पुरवठा होणे आणि गुंतवणूकदाराला व्याज मिळणे असा त्याचा अर्थ आहे. पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार विहित केलेल्या विभागातील निधींचा यात समावेश नाही. वरील व्याख्येचे विस्तृत विवेचन कंपनी नियम 2014 नियम 2.1 क यात दिले आहे. आपण कंपनी कायदा काढून पाहू शकता, त्यामध्ये भविष्यात तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. या नियमानुसार ठेव म्हणजे ठेवीच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात निधीचा स्वीकार करणे. तथापि ठेवीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होत नाही. नेक्स्ट आता ठेव ही कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिन्याची ठेव असते. पण ठेव हा जो शब्द आहे ना, प्रत्येक शब्दाला व्याख्या असते बा. प्रत्येक संकल्पनेला एक व्याख्या आहे आणि त्या व्याख्येतून त्याचा अर्थ आपण घेऊन आपण फिरत असतो किंवा आपण माहिती घेत असतो. इथं ठेव हा जो शब्द आहे ना, ठेव या शब्द तुम्ही रोज ऐकला असेल, पण या ठेव शब्दाचा अर्थ या शब्दामध्ये किंवा संकल्पनेमध्ये कशाचा समावेश होतो तर ते आपण पाहणार आहोत.
खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण हे आपला भारतीय कंपनी कायदा 1949 असेल, नंतर भारतीय कंपनी कायदा 2013 असेल, किंवा त्यामध्ये आपणास सांगितलेलं कंपनी नियम 2014 नियम 2.1 क यामध्ये ठेवची व्याख्या दिलेली असेल. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ठेव याच्यामध्ये काय येतं आणि काय येत नाही, तर आपण पाहूया. एक, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून मिळणारी कोणतीही रक्कम ही जी आहे ही ठेवमध्ये समावेश होत नाही. 2, कोणत्याही बँकेकडून कर्ज म्हणून मिळणारी कोणतीही रक्कम. आता ते कर्ज असतं आणि आपण कर्ज घेतलं असेल तर ठेव होऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही बँकेकडून कर्ज म्हणून मिळणारी कोणतीही रक्कम. 3, परदेशी सरकार, विदेशी सरकार किंवा आंतरराष्ट्रीय बँकेकडून मिळणारी कोणतीही रक्कम ही ठेवमध्ये येत नाही. 4, कोणत्याही इतर कंपनीकडून प्राप्त झालेली रक्कम, म्हणजे एखाद्या कंपनीने रक्कम दिली असेल, मदत केली असेल, तर आपण त्याला लोन म्हणू शकतो, पण आपण त्याला डिपॉझिट म्हणू शकत नाही. 5, बंधपत्रे किंवा वाणिज्यपत्राचे वाटप करून उभी केलेली रक्कम. बंधपत्रे म्हणजे हे प्रतिभूतीचा भाग आहे. वाणिज्यपत्रे म्हणजे हे गुंतवणूक प्रमाणपत्र विकून, दस्तऐवज विकून भांडवल उभं केलेले ते दस्तऐवज आहेत. त्यामुळे असे विकून आलेली रक्कम ठेवीमध्ये समावेश नसतो. 6, भाग किंवा कर्जरोख्यांच्या विक्रीने प्राप्त झालेली रक्कम. त्याला आपण नावच वेगळं दिलेलं आहे, भाग भांडवल आणि कर्जाऊ भांडवल, कर्जरोखे भांडवल असं म्हणलेलं आहे. आणि ते त्याच्या स्वरूपानुसार ते भांडवल ठरतं. यामध्ये ठेव म्हणून आपण त्याचा समावेश यात करू शकत नाही. 7, व्यापारी पतपत्र म्हणजे आपण त्याला म्हणतो कमर्शियल पेपर्स. याचा विक्रीने आलेली रक्कमसुद्धा ठेवीमध्ये घेतली जात नाही. आणि 8 नंबर, विश्वस्तामार्फत म्हणजे ट्रस्टमार्फत मिळालेली रक्कम ठेवी स्वीकारण्याबाबत अटी व शर्तींची सविस्तर चर्चा आपण प्रकरण 5 करणार आहोत. सध्या ही टीप म्हणून आपण याचा अभ्यास करायचा आहे. तर जाता जाता आपण यामधून लक्षात ठेवायचं आहे की खाजगी कंपन्या सार्वजनिक ठेवी गोळा करत नाहीत, तर ठेवी गोळा करण्याचा अधिकार सार्वजनिक कंपनीला आहे. सार्वजनिक कंपन्या कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिन्याच्या कालावधीच्या ठेवी गोळा करू शकतात. तसेच ठेवीच्या माध्यमातून कंपनीला अल्प मुदतीचे भांडवल, जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंतचे भांडवल उपलब्ध होते. त्याचबरोबर ठेवी गोळा करणे हा कंपनीचा भाग भांडवल आणि कर्जरोखे भांडवल या भांडवलापेक्षा सर्वात सोपा, साधा, सरळ आणि सुलभ मार्ग आहे. फक्त वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यायची कंपनीच्या संदर्भामध्ये आणि मुदत ठेव कलेक्टेड असं आपण म्हटलं की लोक आपली रक्कम ॲटोमॅटिक आपल्या कंपनीमध्ये गुंतवण्यासाठी इच्छुक असतात. तर हा सोपा मार्ग आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा अल्प मुदतीचा भांडवलाचा मार्ग आहे आणि हा असुरक्षित मार्ग आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्ती कंपनीकडे ठेव ठेवतात त्यांना आपण ठेवीदार डिपॉझिटर असे म्हणतो. आणि ठेवीदार हा कंपनीचा धनको म्हणजे सावकार असल्यासारखा प्रकार आहे. ठेवीदार हा कंपनीचा धनको असतो. तर आपणास पाठवलेली ही टीप आहे आणि हा भांडवल उभारणीचा छोटासा नन्हासा मार्ग आहे. तर याचा आपण व्यवस्थित अभ्यास करावा आणि समजेल तोपर्यंत आपण व्हिडिओ ऐकावा. आणि पुस्तकात देखील यासंबंधी माहिती दिली आहे, त्याचा देखील आपण अभ्यास करावा. धन्यवाद.